सिंधुदुर्गामध्ये सायकलिंग इव्हेंट घेतो. वेगवेगळ्या ठिकाणी होतो. कुडाळ, ओरस, कणकवली अशा 3 ठिकाणी आतापर्यंत झालं आहे. सावंतवाडी यावर्षी 7वं वर्ष आहे. 2019 साली चालू झालेलं आहे आणि आता या 7व्या वर्षी आम्ही 25 किलोमीटर फन राईड आणि 60 किलोमीटरची कोस्टल रेस अशा पद्धतीत हा इव्हेंट आयोजित करत आहोत. इन्स्पायर 2025 7th एडिशन या नावाने. याच्यामध्ये वेगळेपणा काय आहे, रेस ही पहिल्यांदाच होते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. रेसमध्ये भाग घेणारे सायकलिस्ट देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे आहेत आणि उच्च दर्जाचे सायकलिस्ट आणि तेवढ्याच चांगल्या सायकल्स आपल्याला एका ठिकाणी इथे बघायला मिळणार आहेत. गेली 6-7 वर्ष मेहनतीने हे सायकलिंग इव्हेंट किंवा सायकलिंग कम्युनिटी आम्ही वाढवलेली आहे. त्याच्यात या समोर बसलेल्या बऱ्याच लोकांचं फार मोठं योगदान आहे आणि गेल्या वर्षी जवळपास 500 सायकलिस्ट यामध्ये सहभागी झाले होते. ते 25 किलोमीटर, 50 किलोमीटर आणि 100 किलोमीटर या कॅटेगरीमध्ये सहभागी झाले होते. तर यावर्षी आम्ही 25 किलोमीटरची फन राईड करणार आहोत. म्हणजे यामध्ये कोणी भाग घेऊ शकतं आणि तिचा मार्ग आणि त्याबद्दलचे डिटेल्स नंतर तुम्हाला दिले जातील. आणि रेसच्या कॅटेगरीमध्ये जवळपास 150 ते 200 सायकलिस्ट आम्हाला अपेक्षित आहेत आणि त्याचा रूट कुडाळ, वेंगुर्ला, केळूस, त्याच्यानंतर मापण, पाटमार्गे कुडाळ असं आहे. आणि हा इव्हेंट पण साधारण 2-2.5 तासात संपणारा आहे आणि उच्च दर्जाचं सायकलिंग आपल्याला बघायला मिळणार आहे. मीनवाईल या 6-7 वर्षाची जी काही अचिव्हमेंट आहे, सायकलिंग जी चळवळ जी चालू आहे त्याबद्दल 1-2-3 मिनिटात मी सांगेन. सुपर अँडोनियर म्हणून एक इव्हेंट असतो ज्यामध्ये या कार्यक्रमाचं म्हणजे इन्स्पायर सिंधुदुर्ग 2025च्या इव्हेंटचं पोस्टरचं अनावरण आम्ही माननीय पालकमंत्री नितेशजी राणे आणि सध्या जिल्हा प्रदेश अध्यक्ष, भाजपचे अध्यक्ष, प्रभारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते ओरोस येथे झालं होतं. आणि या कुठच्या इव्हेंटला त्यांनी आम्हाला सहकार्य करण्याचं मान्य केलेलं. तसेच आपले माननीय आमदार निलेशजी राणे यांनी देखील या पोस्टरचं मालवण येथे अनावरण केलंय आणि ते सुद्धा पुढच्या आमच्या सायकलिंगच्या वाटचालीत आमच्या सोबत असतील याची आम्हाला खात्री आहे. इन्स्पायर सिंधुदुर्गचा 7th एडिशन हा इव्हेंट यावर्षी आम्ही जो कुडाळात घेतो हा 3रा इव्हेंट आहे. कुडाळ या अगोदर कुडाळ, ओरोस, कणकवली, परत कुडाळ, त्यानंतर कणकवली, परत आता हा 3रा इव्हेंट कुडाळमध्ये घेतो. याचा जो रूट आहे तो फन राईडचा जो रूट आहे तो कुडाळ MIDC नाथपै विद्यालयामधून मठ कुडाळ तिटापर्यंत आहे. तिथून परत रिटर्न 25 किलोमीटर. दुसरी जी रेस घेणार आहोत त्याचा जो रूट आहे तो कुडाळ MIDC पासून स्टार्ट होणार. मठ मार्गे वेंगुर्ल्यावरनं दाबोली नाक्यावरनं वांगणी दाबोली, तिथून कोंडुरावरनं खवणे मार्गे मापणवरनं कुडाळ असा तो रूट आहे रेसचा. आणि ही जी आमचा जो आता यावर्षीचा इव्हेंट आहे ह्या इव्हेंटला आम्हाला जास्तीत जास्त सहकार्य सिंधुदुर्ग पोलीस, सिंधुदुर्ग RTO यांचं लाभलेलं आहे. आणि या रूटसाठी जे आमचे स्पर्धक असणार त्यांच्यासाठी पूर्णपणे मेडिकल सपोर्ट हा आम्हाला जिल्हा ग्रामीण रुग्णालयाकडून मिळणार आहे. ॲम्ब्युलन्स असेल किंवा वाटेत जे काही डिहायड्रेशन पॉईंट असणार त्याच्यासाठी त्यांचा पूर्ण सपोर्ट असेल. त्याच्यामुळे जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात बिनधास्त भाग घ्यायला हरकत नाही. जे लहान विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही खूप काळजीपूर्वक नियोजन केलेलं आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त स्पर्धकांनी, पालकांनी पण आणि विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी याच्यात सहभागी घ्यावा. 2 मार्च स्पर्धा रविवार MIDC मध्ये MIDC बॅरिस्टर नाथपै विद्यालय ग्राउंड वरून ही 2 मार्चला इव्हेंट सुरू होणार आहे 5:30 वाजता. रविवारी सकाळी 5:30 वाजता याचं टायमिंग आहे. जास्तीत जास्त लोकांनी या इव्हेंटला हजर राहा. नमस्कार. पहिल्यांदाच आपल्या सिंधुदुर्गामध्ये कोस्टल रोड रेस हा कन्सेप्ट घेऊन इन्स्पायर सिंधुदुर्ग आपल्या समोर आहे. मित्रांनो 60 किलोमीटरची ही रेस असणार आहे आणि याच्यामध्ये माझे मित्र गजानन कांदे वगैरे यांनी सांगितल्याप्रमाणे
बरेच देशातले नावाजलेले सायकलिस्ट आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. सायकलिंग कसं असतं, सायकलिंगचं स्वरूप कसं असतं, सायकलिस्ट कसे असतात, त्यांचे गिअर्स कसे असतात आणि त्याच्यानंतर सायकलिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला कशा प्रकारचं इनपुट लागतं याच्याबद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर ही सायकलिंग रेस मी सगळ्यांना सांगू इच्छितो की जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हा. या रेसमध्ये ज्या आम्ही पूर्णपणे हायड्रेशनचा पण पूर्णपणे विचार करतोय. प्रत्येक पॉइंटला आम्ही हायड्रेशनसाठी सपोर्ट पूर्णपणे देणार आहोत. त्याच्याशिवाय ही जी इव्हेंट आहे याच्यासाठी पारितोषिकं पण आहेत. त्याच्यामध्ये मेल ओपन, त्याच्यानंतर फिमेल ओपन, त्यानंतर मास्टर मेल आणि मास्टर फिमेल अशा कॅटेगरीजमध्ये आम्ही पारितोषिकं ठेवलेली आहेत. जवळजवळ 1.25 लाखाची आपण या ठिकाणी पारितोषिकं आहेत. पारितोषिकं अशासाठी की हे पहिल्यांदाच आम्ही रेस हा कन्सेप्ट ठेवतोय की जास्तीत जास्त लोक आपल्या सिंधुदुर्गाकडे वळावीत. सिंधुदुर्गाचं एक पर्यावरणाच्या दृष्टीने आपला सिंधुदुर्ग हा पुढे आहे हे आपल्या सगळ्यांना समजावं यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतोय. त्याशिवाय याची फी ही 1200 रुपये ठेवलेली आहे. 60 किलोमीटरची रेस आहे, त्याच्यासाठी 1200 रुपये फी आहे. त्यानंतर स्कॅन कोड पण आपण ठेवलेले आहेत, फॉर्म्स ठेवलेले आहेत, ऑफलाईन आहे ऑनलाईन आहे, दोन्ही प्रकारे याचं रजिस्ट्रेशन करता येईल. ही रेस झाली. याच्याशिवाय 25 किलोमीटरची फन राईड अशी पण एक कन्सेप्ट आहे, जेणेकरून जी येणारी पिढी आहे ती सायकलकडे वळेल. एक हेल्थच्या दृष्टीने मुलांना हेल्थच्या दृष्टीने जागरूकता येईल, हे या सायकल क्लबचा उद्देश आहे. आजकाल बघितलं तर लहान लहान मुलांना पण अटॅक येत आहेत. बऱ्याच गोष्टीमध्ये शारीरिकदृष्ट्या मुलं कमजोर होत आहेत आणि त्याच्यासाठी शारीरिकदृष्ट्या फिट होण्यासाठी सायकलिंग करा. लहान मुलांना जर त्या वयामध्ये जर सायकलिंग मिळेल, हेल्थचं अवेअरनेस कळेल तर मुलं ही जास्तीत जास्त पुढे जातील. आजकाल जे अटॅक्स आणि येत आहेत, हे जे काही गोष्टी आहेत याच्याकडून मुलं बाजूला होतील, मुलांना सुदृढ आयुष्य मिळेल. हाच एक आपल्या कुडाळ सायकल क्लबचा, त्यानंतर सायक्लिस्ट असोसिएशनचा उद्देश आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी रजिस्टर करावं असं मी आवाहन करतो. नमस्कार. हे यावर्षीचं इन्स्पायरचं हे 7वं एडिशन आहे. खरं तर एक 7-8 वर्षापूर्वी कुठलंही सायकलिंगचं कल्चर या जिल्ह्यामध्ये नसताना एक अंकुर काही जणांनी जो रोवला त्याचा आता हा आधार वड असा निर्माण झालेला आहे. प्रत्येक पहिल्या एडिशनला 100 पार्टिसिपंट होते, पण आत्ता जशी एडिशन पुढे जात आहे तशी पार्टिसिपंटची संख्या पण खूप वाढत चालली आहे. गेल्या वर्षी तर 400-450 पार्टिसिपंट होते. याच्यात आमचा जो टार्गेट ग्रुप जो आहे तो शालेय मुलं किंवा लहान मुलं जी आहेत त्यांना त्यांच्या शालेय स्पर्धा किंवा इतर त्यांच्या हेल्थच्या दृष्टीने याचा खूप फायदा होईल. आणि एक रेसचा कन्सेप्ट जो आहे तो या वर्षीचाच आम्ही अशासाठी हे केला की आत्तापर्यंत सायकलिंग करणारी मुलं किंवा इतरही टेक्निकली परफेक्ट सायकलिंग केल्यानंतर तो पार्टिसिपंट कदाचित शालेय ग्रुपमधून कदाचित जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, नॅशनलला जाऊ शकतो. पण आपली मुलं सगळी कॅपॅसिटी असताना सुद्धा काही टेक्निक्स मध्ये कमी पडतात. ते एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही हे खरं कोस्टल रोड रेसचं यावर्षीचं डेअरिंग आम्ही केलेलं आहे. याच्यात अगदी देशभर पातळीवरची नॅशनल लेवलला गेलेली शालेय स्तरावरची मुलं किंवा जे एलाइट रायडर्स जे आहेत त्यांचं टेक्निक, त्यांचं जो थ्रिल आहे तो जे सोबत सायकलिंग करणारे ती लोक किंवा इतर जनरल पब्लिकला पण त्याच्यात थ्रिल करून याचा इनडायरेक्टली इफेक्ट सायकलिंग कल्चर वाढवण्यासाठी होतो. आता कोकणातलं सायकलिंग आणि इतर ठिकाणचं सायकलिंग इव्हेंट्स म्हणा किंवा सायकलिंग करणं याच्यात खूप फरक आहे. कोकणातलं सायकलिंग किंवा सिंधुदुर्गातलं सायकलिंग हे सायकलिंग करणाऱ्या जो
पार्टिसिपंट आहे त्याला खूप एन्जॉयबल असतं. एकच सायकलिंगची एक 100 किलोमीटर 50 किलोमीटरची रेस तुम्हाला छान देवळं, कोकणातले छोटे छोटे रस्ते, बीचेस, समुद्रकिनारे, माळरानं अशातून नेत तो इव्हेंट कम्प्लीट होतो. त्याच्यामुळे प्रत्येक राईड ही एन्जॉयबल असते. त्यामुळे आम्ही तर सगळं खूप प्रयत्न तो सक्सेस होण्यासाठी करतोच आहोत. अपेक्षा अशी आहे की त्याच्यासाठी सगळ्यांनी ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करावं, आम्हाला मॅक्झिमम सहभाग दर्शवावा आणि याला पाठिंबा द्यावा. नमस्कार. इन्स्पायर सिंधुदुर्गचं हे 7वं एडिशन. ह्या 7 म्हणजे आता गेल्या 6 एडिशनचे तुम्ही सगळेजण साक्षीदार आहातच. आतापर्यंत कुडाळ सायकल क्लब असो किंवा जिल्ह्यात जेवढे सायकलिस्ट कार्यरत आहेत ह्या सगळ्यांनीच या इव्हेंट बाबत खूपच मनावर घेऊन आणि तितक्याच मेहनतीने ही 6 एडिशन मागची अत्यंत सक्सेसफुल केलेली आहेत. सिक्युरिटी मेजर्सच्या दृष्टीने पण केलेली आहेत. ह्या 6 एडिशनचा आम्हाला जो अनुभव मिळाला त्या अनुभवातून आम्ही हे रेस घेण्याचं जे धाडस आहे ते आम्ही आता करू शकलो. ह्या इन्स्पायर 2025चं वैशिष्ट्य ही कोस्टल रेडच असणार आहे, रेसच असणार आहे. आणि जे आतापर्यंत आम्हाला 25, 50 आणि 100 किलोमीटरसाठी नुसते सायकलिस्ट जे स्पर्धक आपल्यात येत होते त्यांच्यासाठी आपण 25 किलोमीटरची जी फन राईड ठेवलेली आहे ती तर आहेच. बेसिकली हा जो कोस्टल रोड आहे आणि ही जी रेस आहे ही नुसती रेस न राहता कोकणचं नैसर्गिक सौंदर्य सुद्धा याने नक्कीच एक्सप्लोर होणार आहे. जसं रुपेश म्हणाला, कांदगावकर सर म्हणाले. ह्या स्पर्धेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 60 किलोमीटर स्पर्धेसाठी जी आपण बक्षिसं ठेवली आहेत ती पुरुष खुला गट 14 ते 40 साठी प्रथम रोख रुपये 21,000 आणि चषक आहे. द्वितीय रोख आहे 15,000 आणि चषक. तृतीय रोख रक्कम आहे 10,000 आणि चषक. तसंच यामध्ये महिलांसाठी सुद्धा आपण वेगळा 14 ते 40 चा गट आहे. त्यामध्ये प्रथम पारितोषिक आपण 15,000चा आणि चषक ठेवलाय. महिलांचं द्वितीय रोख आहे 10,000 आणि चषक आहे आणि तृतीय रोख आहे 7,000 आणि चषक. आणि ह्याच्यामध्ये तिसरा गट जो आपण ठेवलाय की मास्टर्स पुरुष गट वय 40च्या वर, जे प्रथम रोख रुपये आपण 12,000 ठेवतोय आणि चषक आहे. द्वितीय रोख आहे 8,000 आणि चषक आणि तृतीय रोख आहे 5,000 व चषक. मास्टर्स महिला गट वय 40च्या वर, प्रथम रोख रुपये 10,000 आणि चषक, द्वितीय रोख रक्कम 5,000 व चषक आणि तृतीयसाठी 3,000 आणि चषक. अशी ही आकर्षक बक्षिसं आपण यावेळी घेऊन येतोय. आम्ही आतापर्यंतचे जेवढे म्हणून इव्हेंट्स आहेत ते सक्सेसफुल केले ते नुसत्या एका कुडाळ सायकल क्लब मुळेच असं नाही, पण बापू सरांसारखे जे सिंधुदुर्गामध्ये पूर्णपणे कार्यरत असलेले सायकलिस्ट आहेत, त्यांनी जोडलेली माणसं आहेत, या सगळ्यांच्या म्हणजे मी असं म्हणेन की सिंधुदुर्गाच्या पूर्ण सायकलिंग कम्युनिटीनेच हा इव्हेंट एवढा नावारूपाला आणला आणि तो सक्सेसफुल केलेला आहे. आणि मला यावेळी सांगायला अत्यंत आनंद होतो की रेस म्हटल्यानंतर जे आपल्याला नंबर काढावे लागतात ते मॅन्युअली काढणं शक्य नसतं. त्यामुळे आपण जी स्कॅनरची टेक्नॉलॉजी आपण आणतोय ती पण यावेळी सिंधुदुर्गातल्या सायकलिस्टना बघायला मिळेल. तसंच जेवढे म्हणून आमचे स्पॉन्सर्स आहेत यांना सुद्धा ते अत्यंत समाधान देणारा हा इव्हेंट होणार हे मात्र नक्की. तर मी पुन्हा एकदा आवाहन करतो सगळ्या सिंधुदुर्गवासियांना आपल्या मार्फत की जास्तीत जास्त मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. कारण आम्ही कितीही जरी आमच्या प्रयत्न केला, आम्ही कितीही सिक्युरिटी मेजर्स वापरले, चांगला इव्हेंट डिझाईन केला, तो इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला, तो सक्सेस होणार आहे तो पार्टिसिपेंट्समुळे. त्यामुळे जितके पार्टिसिपेंट्स जास्त येतील, जितकी रजिस्ट्रेशन जास्त येतील, तेवढा हा इव्हेंट फार मोठ्या प्रमाणात होईल, तेवढा त्याचं सक्सेस हे सगळीकडे पर्यंत पोहोचेल. आणि खऱ्या अर्थाने सायकलिंगची चळवळ जी आम्ही या माध्यमातून करतो आतापर्यंत त्यासाठी एक चांगल्या प्रकारचं पाठबळ या दृष्टीने मिळेल. सगळ्या सिंधुदुर्गातल्या लोकांना चांगल्या सायकली बघायला मिळतील, चांगले सायकलिस्ट बघायला मिळतील. या दृष्टीने बघण्यासाठी सुद्धा लोकांनी यायला हरकत नाही. आपल्या सकाळचाच इव्हेंट आहे, बॅरिस्टर नागपईच्या भव्य मैदानावरनं ह्या इव्हेंटला सुरुवात होईल. तर मी पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने आपल्याला नम्र आवाहन करतो की हा इव्हेंट सक्सेसफुल करण्यासाठी सगळ्यांनी आपल्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं रजिस्ट्रेशन करा आणि आम्हाला सहकार्य करून हा इव्हेंट सक्सेस आपण सगळ्यांनी मिळून करूया. थँक्यू.